ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि कोरोनाच्या या संकटात झोप उडवणारी बातमी। महाराष्ट्रात अनेक रुग्णांच्या कोरोना चाचण्या झाल्या, पण या कोरोना चाचण्या कितपत योग्य होत्या, विश्वासार्ह होत्या, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। याचं कारण राज्य सरकारनं खरेदी केलेल्या कोरोनाच्या सदोष किट्स। त्यामुळे आता कोरोना चाचण्या किती खात्रीलायक आहेत यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कोरोनाच्या तपासणीत आरोग्य यंत्रणेकडूनच सावळा गोंधळ। राज्य सरकारकडून कोरोनाच्या सदोष किट्सची खरेदी। तुमच्या कोरोनाच्या तपासण्या सदोष? जीसीसी बायोटेक कंपनीच्या किट्स हे फॉल्टी आहेत। ऐकून धक्का बसला असेल, मात्र हे खरंय। राज्यात तब्बल 12,50,000 RT-PCR किट्स सदोष आढळल्या। जीसीसी बायोटेक कंपनीकडून या किट्स खरेदी केल्या जायच्या, मात्र जालन्यात झालेल्या एका प्रकारानंतर या किट्स सदोष असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर आम्ही गाठलं आरोग्य मंत्र्यांना। त्यांनी या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण संचालनालयाकडे बोट दाखवलंय। अशा फॉल्टी किट्स असलेल्या कंपनीला टोटल थांबवलं पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, नंबर 1। नंबर 2, त्यांचे जे काही किट्स आज वाटप झालेल्या असतील तिथे रॉंग रिझल्ट येण्यापेक्षा ते सगळं काम आता म्हणजे त्यांचं काम थांबवून तात्पुरतं आता असं ठरवण्यात आलेलं आहे की NIVनी त्यांच्या किट्स सध्या राज्याला उपलब्ध करून द्यायच्या। त्यामुळं टेस्टिंग थांबता कामा नये याची काळजी घेण्यात आलेली आहे। आरोग्य मंत्र्यांनी सदोष किट्सचा वापर पूर्णपणे थांबवल्याची माहिती दिली आहे, तर राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंनीही कारवाईचा इशारा दिलाय। मागच्या काळामध्ये राज्याचा आरोग्य विभाग असेल किंवा फूड अँड ड्रग जो माझ्याकडे विभाग आहे, या दोन्ही विभागाच्या संयुक्तानं आम्ही अशा प्रकारच्या अनेक कारवाई त्याच्यामध्ये करत आलो आहे। मास्क संदर्भातले असतील, PPE किटच्या संदर्भातले असतील, परंतु RT-PCR किट्स ह्या जर निकृष्ट असतील हे अतिशय गंभीर आहे आणि ज्या ठिकाणी त्या मागच्या काळात वापरण्यात आलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणची माहिती आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतो आणि त्या ठिकाणची माहिती आल्यानंतर आवश्यकता पडली तर या संदर्भात FIR सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दाखल करू। राज्य सरकारकडून सावध प्रतिक्रिया येत असताना विरोधकांनी मात्र मोठा आरोप केला। महाराष्ट्रात ही आकडेवारी कमी करण्यासाठी हा गोंधळ चालू आहे, यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, अपहार झाला आहे। निवृत्त न्यायाधीशाकडून याची चौकशी झाली पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी SIT कडून केली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदय एवढं रात्रंदिवस कोरोना हटवण्यासाठी धडपड करतात, मग अशा कंपन्या ज्या बोगस कंपन्या ज्या आहेत अशा प्रकारच्या सदोष किट पाठवून मानवी जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांच्याकडे केली। ज्या किट्समुळे हा सगळा गोंधळ उडालाय त्या RT-PCR किट्स असतात तरी कशा, त्याचा वापर होतो तरी कसा, तेही बघा। डॉक्टर मला सांगा की ही टेस्ट म्हणजे नेमकं काय आणि ही कशी केली जाते? देखो, ये टेस्ट को एक्चुअली 24 आवर्स लगते हैं और ये टेस्ट के लिए ऐसे 2 स्वैप स्टिक्स रहते हैं। एक रहता है नाक से हम लोग स्वैब लेते हैं, नोज के सिक्रीशंस लेते हैं और एक ओरल रहता है। तो बेसिकली हम लोग, मैं डेमो दूंगी अभी आपको नेजल स्वैब का। तो उसके लिए इस ऐसे नाम लिखा रहता है, दिस इज़ VTM, वायरल ट्रांसपोर्ट मीडियम रहता है, ये ऐसा नाम रहता है उसके ऊपर। पेशेंट का एज रहता है, डेट रहती है और सीरियल नंबर रहता है, सो दैट मिसमैच ना हो कोई भी सैंपल। ओके। तो अभी मैं आपको दिखाऊंगी कि ये स्वैब कैसे लेते हैं। एक ही स्टिक लेते हैं, इसके ऊपर ऐसे निशान रहता है, रेड मार्किंग रहता है इसके ऊपर। तो जो नाक में जाएगा इसके यहाँ तक जाना चाहिए, मतलब रेड कलर के जो मार्किंग है वहाँ तक ये स्वैब डालते हैं, सो दैट ऑल द सिक्रीशंस कम इनटू दिस कॉटन स्वैब। हा झाला RT-PCR किटचा वापर।
मात्र या किट्सच जर सदोष असतील तर काय होतं तेही बघा. रिजल्ट एक्चुअली नहीं आता है, रिजल्ट रिजेक्ट हो जाता है. कई बार ऐसा होता है कि अगर VTM 3-4 महीने हो गए तो यहाँ पे फंगस जमा हो जाता है. ठीक है, तो हम लोगों को चेक करना पड़ता है सैंपल लेने के पहले कि इसमें फंगस तो नहीं है. तो अभी ये रेडी है प्रोसेसिंग के लिए. अभी इसको घाटी भेजा जाएगा प्रोसेसिंग के लिए. इसका रिजल्ट कल आ जाएगा. पण जर ती चांगली किट नसेल तर त्याचा कसा परिणाम होतो रिझल्ट वरती, होतो का? आणि हाँ, त्याचं किती रिजेक्ट हो जाता है, सैंपल ही रिजेक्ट हो जाता है, रिजल्ट नहीं आता. राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांचे आकडे काहीसे मंदावलेत आणि आता त्यामागे सदोष RT-PCR किट्स कारणीभूत तर नाहीयेत ना, असा सवाल उपस्थित झालाय. जालन्याहून रवींद्र मुंडे आणि औरंगाबादहून कृष्णा केंडेसह रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.